हे केलं होतं आणि त्याबद्दल आता एसआयटी स्थापन करण्यातरी काय सांगा? मला वाटतं सरकार ज्या वेळेला महाविकास आघाडीचं होतं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आमचे देवेंद्रजी यांना कडघऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. खोटे गुन्हे दाखल त्यांच्यावर करा, कसंही त्याने याच्यात गोवा, अशा प्रकारचं जे षडयंत्र त्या ठिकाणी रचलं जात होतं त्या संदर्भात ठाण्याच्या एका प्रकरणाची मी माहिती विधिमंडळात त्या ठिकाणी दिली होती आणि या संदर्भात एसआयटी चौकशी करून यातलं सत्य बाहेर यावं आणि हे कशा पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करत होते हे जनतेसमोर यावं आणि मला वाटतं अशा प्रकारची एसआयटी नेमण्याचा निर्णय झाल्याचं मला समजतं. कोणी द्यायची एसआयटी कडनं तर काय सांगा? नाही, मला वाटतं शेवटी जनतेसमोर सत्य आलं पाहिजे. जर अशा प्रकारे आमच्यावर एका बाजूला आरोप करता सत्तेचा दुरुपयोग आणि तुम्ही सत्तेत असताना आमचा नेता ज्याच्यावर डाग नाही, ज्या चारित्र्य संपन्न नेता आहे त्याला अशा पद्धतीने अडकवणार असाल, शिंदे साहेबांच्या विषयी काही षडयंत्र असेल तर मला वाटतं दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि एसआयटीच्या निमित्तानं ते येईल असं मला वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.